तर मुलांनो दोन तीन गोष्टी आपण पाहिल्या. नंबर एक ती म्हणजे केपलरचे नियम पाहिले. पहिला लॉ, दुसरा लॉ, तिसरा. न्यूटननं काय केलं, केपलरचे तिन्ही नियमांचा अभ्यास केला आणि स्वतः काही मॅथमॅटिकल फॉर्म्युले तयार केले आणि त्या केपलरच्या नियमाचे सर्व पुरावे दिले. केपलरचे सगळे जे नियम आहेत ते नियम त्यानं कसे तयार केले, ते ऑब्झर्वेशन तयार केले. त्यानं काही मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन केलं नाही. आता आपण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करतो. बंद कर, चालू तर आता आपण न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघूया. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. जो ग्रॅव्हिटेशन आहे तो युनिव्हर्सल फोर्स आहे. ते समजलं का? तिकडून अलीकडून दोन नंबर अलीकडून हा चल आपण पलीकडे हा. तर बघा, तर युनिव्हर्सल शब्द कशामुळे म्हणला? ग्रॅव्हिटेशन असा एकमेव फोर्स आहे जो सगळीकडेच प्रेझेंट आहे. म्हणजे युनिव्हर्सल मध्ये सगळ्या ठिकाणीच फोर्स प्रेझेंट. मला असा पुन्हा एक प्रश्न विचारतो, असा कोणता फोर्स आहे जो विश्वामध्ये सगळीकडे पसरलेला आहे? सांगा, जो विश्वामध्ये सगळीकडे पसरलेला असा कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल. कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळीकडे पसरलेला आहे, म्हणून त्याला म्हणतात युनिव्हर्सल फोर्स. ग्रॅव्हिटेशन इज कॉल्ड द युनिव्हर्सल फोर्स. ऍक्च्युअली काय, दोन साध्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर डिपेंड असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स डिपेंड ऑन product of masses and distance between them, बघा मुलांनो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा दोन गोष्टीवर अवलंबून आहे. एक तर दोन फोर्स आहे, दोन पदार्थाचे मासेसच्या गुणाकारावर अवलंबून आहे आणि त्यांच्या डिस्टन्सवर डिपेंड आहे. एक न्यूमरिकल उदाहरण घेतो, मग त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल काय. बघा, ही एक बॉडी आहे 2 किलोग्रामची. ही एक बॉडी आहे 3 किलोग्रामची आणि दोघांचं अंतर आहे 5. दोघांचं अंतर किती आहे? 5. ही एक बॉडी आहे, ही एक बॉडी आहे, 2 बॉडी आहे. आणि पहिल्या बॉडीचं मास किती आहे? 2 किलोग्राम. दुसऱ्या बॉडीचं मास किती आहे? 3 किलोग्राम. आणि जर आपल्याला कोणी विचारलं की ह्या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, तर आताच आपण पाहिलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर डिपेंड आहे? प्रोडक्ट ऑफ मासेस अँड आणखी एक थोडंसं वाढून घेऊया माहिती, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. तर आता मी ज्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक काढतो, मग दुसरा प्रश्न तुम्हाला विचार. तिच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स येईल बघा, दोघांचा गुणाकार करा, 2 गुणिले 3 आणि 5 चा वर्ग करा. 2 गुणिले 3 किती? 6. 5 चा वर्ग किती? 25. फोर्स किती आला मुलांना? 625 न्यूटन. फोर्स किती आलं? 625 न्यूटन. व्हेरी गुड. आता मी दुसरा एक्झाम्पल देतो, तिच्यात ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असेल ते सांग. इथे एक बॉडी घेतली, बघा उदाहरणासाठी घेतोय
आणखी याला जी लावायचं विसरलोय. मग तुम्ही वाटल्यास जी लावून टाका, कॅपिटल जी लावून टाका, कॅपिटल जी. कॅपिटल जी काय आहे तुम्हाला नंतर सांगतो मी, थोडंसं पुढे गेलो. ही एक बॉडी आहे, हिचं मास आहे 5 किलोग्राम, ही बॉडी आहे 7 किलोग्राम आणि दोघांतलं अंतर आहे 3 मीटर. दोघांतलं अंतर किती? 3 मीटर. तर मला सांगा त्याच्यातला ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती येतो? किती होता? 6/25 जी. 6/25 जी. काहीतरी थोडस वेगळं सांगितलं वाटतं मला. त्याचा तुझं बरोबर आहे की बघ. शिंदे उशिरा जॉईन झाली सास. इथे किती फोर्स येणार? जी. किती आलं? बाकीच्यांनी काढलं नाही का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कशावर डिपेंड आहे? एकालाच सांगितलं, बाकीचे सांगा. बेटा ह्या दोघांचा गुणाकार बरोबर आला का बघ. श्री साई गेले. चला, श्रुतीनं सुद्धा सांगितलं, शीतलनं सुद्धा सांगितलं. मेरे गुड. चलो भाई बच्चे, आप कुछ जमा ग्रॅव्हिटेशन. त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती येणार? याचा गुणाकार 5 गुणिले 7 भागिले 3 चा वर्ग. 3 चा वर्ग किती येणार बघा हे? 7×5 35. 3 चा वर्ग 9 जी. 35/9 जी न्यूटन. एन फॉर न्यूटन. ठीक आहे. चला, 2 उदाहरण झाले. आता आणखी एक उदाहरण घेतो, नंतर तुम्हाला एक्सप्लेन सांग. चलो भाई, ये एक बॉडी ले लेते हैं, इसका मास ले लेते हैं 8 किलोग्राम. दूसरी एक बॉडी ली, उसका मास ले लिया 2 किलोग्राम. अब दोनों के बीच में का डिस्टेंस है 4 मीटर. तो इसमें का ग्रेविटेशनल फोर्स कितना आएगा बोलिए? ग्रेविटेशनल फोर्स कितना आएगा? सांगा परुळीकर, अनुष्का, शीतल. 4G. अरे वाह. 3 न्यूटन. डिस्टेंस 4 है, ये 8 किलोग्राम है, ये 2 किलोग्राम है. सांगा आणखीन. श्री मांगल्य म्हणतो 16/16. श्रुती पोरवाल 1G न्यूटन. काय ना फोर्स, ग्रॅव्हिटेशन फोर्स कसा काढतो आपण? याचा आणि याचा गुणाकार 8 गुणिले 4 नंतर या डिस्टन्सचा वर्ग. सॉरी, 2 आहे का? 8 दुनी 16, 4 चा वर्ग 16, 16/16 काढलं 1 येईल. इथे 16/16 म्हणजे किती? 1. जी लावायची विसरायचं नाही. 1G न्यूटन. 1G न्यूटन. तर बरोबर, आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काढायचा. ठीक आहे. आता मी याच्यावरून फॉर्म्युला तयार करतो. याच्यावरून काय तयार करू? फॉर्म्युला. बरोबर. तर बघा, फोर्स जी तर दोघांमध्ये लावूया. जी काय आहे मी थोड्या वेळाने सांगतो. किती घेतलं आपण? हे 8 गुणिले किती? 2 भागिले किती? 4 चा वर्ग. आता मी काय करतो मुलांनो, हे जे 8 किलोग्राम आहे ना, त्याला m1 = 8 किलोग्राम म्हणूया. हे जे मास आहे याला m2 म्हणूया. m2 is 2 किलोग्राम. आणि हे जे अंतर आहे त्याला d म्हणूया, 4 मीटर.
डी म्हणजे काय 4 मीटर. आता मुलांनो 8 म्हणजे काय आहे? 8 किलोग्राम. 8 म्हणजे किती आहे? m1 g m1. 2 म्हणजे किती आहे सांगा? 2 किती आहे मुलांनो? व्हॉट इज द 2? 2 कितना है भाई? 2 क्या है? m2 डिवाइडेड बाय 4 चा स्क्वेअर. 4 म्हणजे किती? 4 कशाला म्हणलेले आपण? 4 काय आहे? व्हॉट इज द 4? डिस्टन्स आहे. 4 इज द डिस्टन्स. d चा स्क्वेअर. d चा स्क्वेअर. मग बघा हा झाला ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला काय झाला मुलांनो? F is equal to G m1 m2 upon d square. आता G चं थोडस G बद्दल काहीच नाही बोलायचं आपल्याला. G जशाला तसं इथे लिहून टाकू. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला कळाला सर्वांना? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला सांगा. आता समजून सांगितलं तुम्हाला मी. G is equal to, चला श्रुतीला लक्षात. फोर्स का ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा फॉर्म्युला F is equal to G. G बद्दल आपण बोललो नाही आणखी, त्याच्याबद्दल नंतर बोलूया. m1 m2 upon d square. आता मुलांनो काय करूया लक्ष द्या. मी थोड्या वेळासाठी हे G लिहित नाही हा. मी आता G लिहिणार नाही, थोड्या वेळासाठी लिहिणार नाही. m1 m2 upon d square इथे लिहितो मी G. आता आपण काय करू? मी F वरून एक रेषा ओढतो बघा सरळ. मला सांगा F आणि m1 into m2 एका रेषेवर यायलेत का वेगवेगळ्या रेषेवर यायलेत? चला अनुष्कानं फॉर्म्युला सुद्धा टाइप केला. हे F m1 आणि m2 हे एका रेषेत यायलेत का वेगवेगळ्या रेषेवर यायलेत? एकाच रेषेवर. एकाच रेषेवर यायलेत. कोणत्या रेषेवर यायलेत? एकाच रेषेवर. मग बघा फोर्स आणि m1 आणि m2 जर एकाच रेषेमध्ये असतील तर त्याला म्हणायचं डायरेक्टली प्रोपोर्शनल. काय म्हणायचं? डायरेक्टली प्रोपोर्शनल. पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा सांगतो. हे लिहिलं फोर्स m1 m2 अपॉन d स्क्वेअर. फोर्स वर रेषा ओढली. फोर्स वर बघा ही टेक्निक आहे, मला जसं वाटतं जसं मी सांगेल. फोर्स आणि m1 आणि m2 एकाच लाईनीमध्ये आहेत. मग एकाच लाईनीमध्ये असेल तर डायरेक्ट प्रोपोर्शन असते. एकाच लाईनीमध्ये असेल तर काय असतं? डायरेक्ट प्रोपोर्शन. मग मी काय म्हणू शकतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स is directly proportional to गुणाकार आहे कोणाचा? मासेसचा. गुणाकार म्हणजे प्रोडक्ट ऑफ masses. Gravitational force is directly proportional to the product of masses. आता बघा जो d स्क्वेअर आहे की नाही तो खालच्या लाईनला आहे. F च्या कोणत्या लाईनला आहे? खालच्या लाईनला. जर एखादी गोष्ट खालच्या लाईनला असेल तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. काय असते? इनव्हर्सली प्रोपोर्शनल. अँड inversely proportional to square म्हणजे बरोबर square of distances between them. Square of distances between them. तर पुन्हा एकदा बघा. आता मी रेष ओढणार नाही, तुम्ही मला सांगता.
फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कुणाला आहे आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कुणाला आहे बघा. फोर्स G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. मला सांगा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी आहे? फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी आहे? व्हेरी गुड. M1 M2 M1 M2. अरे वा. M1 M2. M1 into M2 ला काय म्हणतो? M1 into M2 ला काय म्हणतो मुलांनो आपण? प्रोडक्ट ऑफ मासेस. मासेसचा गुणाकार. प्रोडक्ट ऑफ मासेस. मास प्रोडक्ट. ओके. प्रोडक्ट ऑफ मासेस. राइट. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाशी आहे सांगा? इनव्हर्सली प्रोपोर्शनल डी स्क्वेअर शी. इनव्हर्सली प्रोपोर्शनल डी स्क्वेअर शी. ठीक आहे. आता एवढ्या गोष्टी तुम्हाला कळालेल्या आहेत. ह्यालाच म्हणतात न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग न्यूटनने काय सांगितलं होतं एकदम तुम्हाला साधारण भाषेत सांगतो. न्यूटन म्हणला जर मासेस जास्त असतील तर फोर्स जास्त असतो, मासेस कमी असेल तर फोर्स कमी असतो, अंतर जास्त असेल तर फोर्स कमी आणि अंतर कमी तर फोर्स जास्त. ह्यालाच म्हणतात न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा नियम. न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा नियम काय? दोन मोठमोठाले मासेस आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. जर मासेस छोटे छोटे असतील तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स छोटा. जर त्याच्यातलं अंतर जास्त असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स कमी, अंतर कमी असेल तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त. ह्याला म्हणतात न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. युनिव्हर्सल का म्हणतात? कारण हे सगळीकडेच लागू पडतं. ओके. चला झालं का इतकं क्लिअर? मी ओके. ओके शीतल. अरे वा, व्हेरी गुड. चला आता मी स्टेटमेंट लिहितो आणि जी कसं आलं ते तुम्हाला सांगतो. आतापर्यंत जी बद्दल काही बोललो नाही ना, जी बद्दल बोलायचं आपल्याला. जी काय बरोबर. आतापर्यंत फक्त मी वातावरण निर्मिती केली, सरळ समजून सांगण्याची. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स स्टेटमेंट लिहितो अगोदर. अब देखेंगे क्या क्या आता है. स्टेटमेंट विधान लिहिले. ग्रॅव्हिटेशनल न्यूटनने काय सांगितलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स? ग्रॅव्हिटेशनल फोर्स is directly proportional to directly proportional to product of masses and inversely proportional to square of distances between them. ठीक आहे. आता हे झालं स्टेटमेंट. आता दोन बॉडीज कन्सिडर करायच्या, M1 आणि M2. दोन बॉडीज कन्सिडर करूया. ही पहिली बॉडी घेतली. चल M1 बाजूला घेऊया. लेट M1 and M2 be the
masses of two bodies and d be the distances between them. दोन बॉडीज घेतल्या आपण. पहिली बॉडी घेतली m1, दुसरी बॉडी घेतली m2 आणि त्या दोघांचे अंतर घेतलं d. पहिला काय सांगितलं त्यानं, फोर्स जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाशी? प्रोडक्ट ऑफ मासेस म्हणजे m1 आणि m2. आणि दुसरं काय सांगितलंय, याला इक्वेशन 1 म्हणूया. फोर्स काय म्हणलेलं, इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणलेलं. फोर्स इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे कशाशी? d स्क्वेअरशी. मग इनव्हर्सली म्हणलं मुलांना छेदस्थानी लिहावं लागतं, एक लक्षात. व्हेरी गुड. बघा, डायरेक्टली म्हणलं ते एका लाईनीत लिहायचं, इनव्हर्सली म्हणलं की छेदस्थानी लिहायचं. वरी काय नाही म्हणजे एक. इक्वेशन 2 combining 1 and 2, combining 1 and 2, एक आणि दोन ला कंबाईन. तर मुलांनो हे आणि हे सेम आहे, इकडे कसं आहे सेम, मग त्याला एकच लिहितो. आणि हे कशाला तसं m1 m2 छेदस्थानी d स्क्वेअर, इकडलं कशाला तसं लिहितो, हे बाजूला लिहिलेलं दिसत नाही वाटतं. फोर्स इज डायरेक्टली कंबाइंड, सेम आहे, हे कशाला तसं लिहिलं. इथं लिहिलं m1 m2, खाली काय d स्क्वेअर, हे वन लिहायची गरज नाही. इथपर्यंत लक्षात आलं का सांगा बच्चों, यहां तक ध्यान में आया क्या? यस, ओके, यस. आता बघा मुलांनो, हे जे चिन्ह आहे ना, हे चिन्ह जर काढलं तर तिथे एखादा नंबर लिहावा लागतो. हे जर चिन्ह काढलं तर तिथे एखादा नंबर लिहावा लागतो. त्या नंबरला म्हणतात कॉन्स्टंट नंबर. काय म्हणतात? कॉन्स्टंट नंबर. मग असं जर चिन्ह काढलं मुलांनो तर त्या ठिकाणी आपण काय लिहितो? नंबर. तो नंबर म्हणजे काय असतो? कॉन्स्टंट नंबर. मग मी तुम्हाला आता प्रश्न विचारेन, प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं, प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं तर त्या ठिकाणी कोणता नंबर येतो? तर तुम्ही उत्तर देता कॉन्स्टंट नंबर. काय देता तुम्ही? कॉन्स्टंट नंबर. चला आता मी तुम्हाला सांगितलेलं विसरून जा. जर विद्यार्थ्यांनो हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं, प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं तर त्या ठिकाणी आपण काय लिहित असतो सांग. त्या ठिकाणी आपण काय लिहित असतो? प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून टाकलं त्या ठिकाणी काय लिहित असतो? कॉन्स्टंट नंबर. कॉन्स्टंट नंबर सर्वजण टाइप करा जेवढे क्लासमध्ये आहे. कॉन्स्टंट नंबर. चलो भाई, वेरी गुड. कॉन्स्टंट नंबर. अनुष्का शिंदे, अनुष्का पारवे, कॉन्स्टंट नंबर. ओके शीतल. तर हे चिन्ह काढून टाकतो, इक्वल टू जो चिन्ह लिहितो g, इथे लिहिलं m1 m2 d स्क्वेअर. g ला काय म्हणतात बघा? g ला म्हणतात युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल म्हणजे सगळीकडे. युनिव्हर्सल जसं वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, पाणी सगळीकडे आहे, तसं जी सगळीकडे आहे. जी इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. जी इज कॉल्ड युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता मी या ठिकाणी जी ची व्हॅल्यू लिहिणार आहे. मी लिहितो जी ची व्हॅल्यू. जी ची व्हॅल्यू किती येते ते बघा. जी ची व्हॅल्यू आहे 6.673 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. हे कसं थोड्या वेळा सांगेन. जी ची व्हॅल्यू काय मुलांनो? 6.673. जी ची व्हॅल्यू आहे 6.673 into 10 to the power -11
न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आता जर परीक्षेला प्रश्न आला ही व्हॅल्यू कोण शोधली, ही व्हॅल्यू कोणी शोधून काढली, तर काय उत्तर देतात सांगा बरं. जी ची व्हॅल्यू कोण शोधून काढली. जी म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट ची व्हॅल्यू कोणी शोधून काढली सांगा. न्यूटन. न्यूटन न्यूटन तर सर्वांना असं वाटतं की हे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन म्हणजे ती व्हॅल्यू मी त्याला शोधून काढली असेल. न्यूटनने ही व्हॅल्यू शोधून काढलेली नाही. जी ची व्हॅल्यू 6.673 into 10 to the power -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर ही न्यूटनने शोधून काढलेली नाही मुलांनो. जरी न्यूटनच्या ह्याच्यामध्ये आली असेल तरी. हा केप्लरने सुद्धा नाही शोधली. कारण केप्लरने जर शोधली असती तर न्यूटनची गरजच पडली नसती. कारण केप्लरच्या अगोदर आला. तर ही व्हॅल्यू शोधली पाहिजे. ही व्हॅल्यू कोण शोधली बघा. हेनरी कॅन्डविश. ही व्हॅल्यू शोधलेली आहे हेनरी कॅन्डविश. हे लक्षात ठेवा. दिस व्हॅल्यू इज डिस्कवर्ड बाय हेनरी कॅन्डविश. हेनरी कॅन्डविश. आता मुलांनो 5 मिनिटं घेतो आणखी. हे जे न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्राम स्क्वेअर हे कसं आलं हे तुम्हाला एकदा सांगतो. ठीक आहे. आता हे सांगत असताना आता तुम्हाला जी कसं आलं काही नाही सांगितलं, प्रोडक्ट ऑफ मासेस सांगितलं. बरं एफ मध्ये आणि m1 into m2 मध्ये कोणतं प्रोपोर्शन असेल सांगा. डायरेक्ट प्रोपोर्शन असेल का इनवर्स प्रोपोर्शनल असेल. एफ मध्ये ह्याच्यामध्ये डायरेक्ट प्रोपोर्शन. राइट. ओके डायरेक्ट प्रोपोर्शन. व्हेरी गुड. डायरेक्ट प्रोपोर्शन कसं आहे बघा. जास्त गणित येत नसलं तरी काही ताण घ्यायची गरज नाही. कसं कळतंय की एफ आहे का नाही एफ अशी सरळ रेष वाढत जे एका लाईन झाली ते डायरेक्ट प्रोपोर्शन. दिस व्हेरी इम्पॉर्टंट. चला आता जी चं सांगतो. SI unit of universal gravitational constant. SI unit. SI unit of universal gravitational constant. मला SI युनिट काढायचं कशाचं. जी चं. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल म्हणजे काय सगळ्या जगामध्ये ती व्हॅल्यू चालते. आपण फोर्सचा फॉर्म्युला लिखतो. काय फोर्सचा फॉर्म्युला. G m1 m2 अपॉन dc. फॉर्म्युला G इक्वल टू करून घ्यायचा. इकडे फक्त G ठेवा बाकीचे इकडे df d स्क्वेअर भागाकार इकडे आला स्क्वेअर. m1 m2 वर इकडे आला खाली m1 m इकडे जाईल G. म्हणजे G चा फॉर्म्युला काय तयार झाला करून f d चा वर्ग m1 m2. आता मला सांगा बरं फोर्स कशामध्ये मोजतात. फोर्स कशामध्ये मोजतो. न्यूटन. न्यूटन व्हेरी गुड. फोर्स कशामध्ये मोजतो न्यूटन. राइट. डी म्हणजे डिस्टन्स. डिस्टन्स कशामध्ये मोजतो. हा न्यूटन मध्ये मोजतो ते फोर्स झालं. डिस्टन्स कशामध्ये m म्हणजे काय. डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर. व्हेरी गुड. चलो भाई और आंसर काय छान वाटायला शिकणारे लेकर दिसेल. न्यूटन मीटर स्क्वेअर. बघा डिस्टन्स कशामध्ये मोजतो मीटर मध्ये. हे दोन कशाला असतात की आडवी रेषे का नाही त्याला पर म्हणायचं. पी आर पर म्हणजे भागिले. मास कशामध्ये मोजतो m1 मास किलोग्राम मध्ये. हा भी मास कशामध्ये मोजणार किलोग्राम मध्ये. किलोग्राम किलोग्राम म्हणजे पोरो हे झालं न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. आता समजा काही टीचर्स याला कसं लिहितात की रेष ओढत नाही. की रेष ओढत नाही
तर ते सरळ सरळ किलोग्रामच्या डोक्यावर -2 लिहितात. किलोग्रामच्या डोक्यावर काय लिहितात -2 म्हणजे रेश नाही वरती तरी चालते. बरोबर आहे. मग आपण लिहिणार SI unit of G is न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर किंवा और न्यूटन मीटर स्क्वेअर किंवा -2 लिहिले तरी चालेल पर किलोग्राम स्क्वेअर. मला वाटतं इतका पार्ट तुमच्या आज लक्षात आला असेल. बघा तुम्ही 10th स्टँडर्डचे आहात म्हणून थोडंसं मी स्लो घेतोय आणि ऑनलाईन मध्ये कधी कधी मुलांचे रिॲक्शन ओळखू येत नाही काय चाललंय ते, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं स्लो घेणं आहे. सर्वांच्या लक्षात तर येईल, काही अडचण तर नाही कोणाला? क्लिअरली ओके शीतल. चला शीतलला क्लिअरली लक्षात आलं. अनुष्का पारवे समजलं. अरे वा व्हेरी गुड. येस ओके. शिंदे आकांक्षा ओके बेटा. श्रुती पवार. चला मुलांनो, तर आता तुमचं सायन्स सेकंडची लिंक आलेली असेल, सगळं पाठवले असेल. मी क्लास कंटिन्यू. ओके स्टुडंट. ओके.